भोविती अनेक मुड नाना शास्त्राचे कावाड काय व्यर्थ करुनिया. आत्मविद्याचे गुण म्हणजे भगवंत महाराज. आत्मविद्याचे गुण, आत्मविद्या म्हणजे आत्मविद्येचे गुण हा भगवंत आहे, परमेश्वर आहे. आणि मुख्य त्यालाच विसरतात लोक, त्यालाच विसरून जातात आणि त्याला विसरून अनेक घोर कर्मामध्ये पडतात महाराज. जे नाही ते कर्म करतात. कर्म कशासाठी करायचे? आत्मविद्या प्राप्त होण्यासाठी किंवा भगवंत प्राप्त होण्यासाठी. त्याला विसरतात आणि अनेक प्रकारचे तिकडे साधनं करतात आणि त्याच्यामध्ये ते असणारे क्षीण होतात. अशा प्रकारे सांगतात. जरी केली नाना तीर्थे भस्म लाविले शरीराते काय करुणी तपाते आत्मप्राप्ती नाही जो. अनेक तीर्थाला जाऊन तीर्थ केले, अंगाच्या ठिकाणी भस्म लावलं महाराज, अंगाच्या ठिकाणी भस्म लावलं आणि ती काय खरी आत्मप्राप्ती आहे का किंवा खऱ्या भगवंताला प्रसन्न करायची ती विसरली आणि अनेक साधनं करीत बसले आणि त्याच्यामुळे त्या अनेक त्यांना श्रम झाले असं सांगतात. केली जरी कोटी यज्ञ मिरू इतके सुवर्णदान तरी आत्मप्राप्ती वाचून प्राणी न तर ती सर्व. आता कोटी यज्ञ करून केले म्हणून सांगितले, अनेक प्रकारचं सोनदान केलं, वस्त्रदान केलं, पण खरी जी काय आत्मप्राप्ती आहे किंवा भगवत प्राप्ती जी आहे ती जर नाही केली तर सगळं व्यर्थ गेलं म्हणून सांगितलं मला. सगळं व्यर्थ झालं. होय, अनेक साधना केल्या, अनेक खटपट्या केल्या, अनेक सायास केले आणि भगवंतच जर भगवत प्राप्ती नाही झाली किंवा आत्मज्ञान म्हणजे भगवंत तो जर नाही प्राप्त झाला तर या संसारामध्ये येऊन सगळं व्यर्थ गेलं म्हणून सांगतात. तेने केले देहदंडन पुराण पठनात वागायन काय तटा भार राखोन आत्मप्राप्ती वाचोनी. तेने केले देहदंडन. देहदंडन म्हणजे उपवास धरायचा. उपवास धरून खायचं नाही, प्यायचं नाही, रात्रंदिवस निराहार राहायचं, उपवास धरायचा, देह कष्ट व्हायचं, पण दुसऱ्याच कारणासाठी म्हणा, ईश्वर प्राप्तीसाठी नाही. किंवा अंगाच्या ठिकाणी भस्म लावलं, अनेक साधना केल्या, अनेक व्रत केली, अनेक यात्रा केल्या, पण खरं आत्मप्राप्ती आहे किंवा ईश्वर प्राप्ती आहे ती जर नाही केली, जर नाही झाला ईश्वर प्राप्त तर जीवन आलेलं व्यर्थ गेलं असं सांगतो. आसो संपूर्ण ब्रह्मविद्या सांगीपण देत जगद्वंद्या याचे नाम घेता सकळा विद्या तुटून जाती क्षण मात्रे. असो सिद्धर स्वामी सांगतात सर्व ब्रह्मविद्या ज्या आहेत त्या सगळ्या कृष्णाला शिकवलेल्या आहेत. त्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर सगळ्या अविद्या नाहीशा होत्यात महाराज जीवाच्या. एकाच वेळेस जर भगवंताचं नाव घेतलं तर सगळे दुःख अनेक प्रकारचे संकट आपल्यावरती आलेले आहेत ते संकट नाहीसं करण्याचं सामर्थ्य एकाच नावामध्ये आहे. आणि अशा भगवंताला सगळ्या ब्रह्मविद्या संदीपानी ऋषीनं परिधान केलेल्या शिकवलेल्या आहेत. यावरी श्रेयसी संदीपान सांगे एकांती जाऊन घराले शेष नारायण याशी सेवा कारण सांगू नको. हो, एके दिवशी कोणता तरी दिवस होता, आपल्या घरी संदीपानी ऋषी बसले असताना पत्नीला एकांतामध्ये सांगू लागले, इकडं ऐक म्हणले, मी काय बोलतो ते माझ्या बोलण्यावर जरा लक्ष असू दे तुझं. आपल्या घरी शेष आणि नारायण हे देव आलेले आहेत. हो, एखाद्या वेळेस आपले विद्यार्थी आपले शिष्य म्हणून त्यांना तू काम सांगतील. व शेष आणि नारायण आपलं पाठीमागचं पुण्य प्रबल आहे, अनेक जन्मामध्ये पुण्य केलंय म्हणून ते शेष आणि नारायण प्रत्यक्ष कृष्ण आणि बलराम हे देवाचे अवतार आहेत. त्यांना काही काम सांगतील असं आपल्या पत्नीला एकांतामध्ये त्या ठिकाणी संदीपानी ऋषी सांगू लागलेले आहेत. आमुचे पूर्व पुण्य समर्थ घराला
रे सांगू नको. हो काय म्हणतात, पूर्वजन्म समर्थ, पाठीमागच्या जन्मातलं पुण्य खूप मोठे. समर्थ म्हणजे ते पुण्यच कधी न संपणार आहे. समर्थ याचा अर्थ ते पुण्य कधी न संपणार, आणि त्या पुण्याच्या सामर्थ्यानं शेष आणि नारायण आमच्या घरी आले. ते पुण्यच लागतं मला. देव आपल्या घरी येतो म्हणजे पुण्यामुळं आलेला आहे, आणि पुण्य जर नसतं तर तो येत नव्हता. त्या पुण्याच्या सामर्थ्यानं तो आलेला आहे. मग तू म्हणतील हे माझे शिष्य आहेत. शिष्यावर गुरुपत्नीचा अधिकार असतो किंवा गुरुचा अधिकार असतो. शिष्याला काही काम सांगतात म्हणून करतात. तू तसं एखाद्या वेळेस म्हणतील आणि त्यांना काम सांगतील, अजिबात त्यांना काम सांगायचं नाही, ते देव आहेत ना, अशा प्रकारे म्हणतात. एके दिवशी सांदीपन करावया गेला अनुष्ठान. वा, मागे आश्रमी शेष नारायण सुदामा सहित बैसले. कोणता तरी एक दिवस होता. एके दिवशी सांदीपानी ऋषी अनुष्ठान करण्यासाठी बाहेर निघून गेलेले महाराज. अनुष्ठान करण्यासाठी बसलेले आहेत. मग त्या दिवशी श्रीकृष्ण, बलिराम आणि सुदामा हे तिन्ही शिष्य आश्रमामध्ये होते. आणि आश्रमामध्ये असताना काय झालं तीर्थक स्वामी सांगतात. तो घरात गुरुपत्नी बोलत सप्तदीन पर्जन्य वर्षत. काष्टे नाहीत घरात कैसे आता करावे. कैसे आता करावे. घरामध्ये म्हणजे आता 7 दिवस झालं पाऊस चालू आहे. किती दिवस झालं? 7 दिवस झालं पाऊस चालू आहे. आता चालू घडीवरच बोलू, आता पहिल्या घडीवर नाही बोलायचं. 7 दिवस झालं म्हणजे पाऊस चालू आहे. गॅस संपलाय, पाऊस आहे, गॅस घेऊन जाता येत नाही कंपनीला. गॅस आता पावसामध्ये कोण जाईल, गॅस भरून कोण आली. मालक तर बसलेत म्हणजे तिकडे साधना करेल. आता मला काय गॅस उचलतो का, मला काय गॅस घेऊन कंपनीला जाता येतो का, मला काय भरून आणता येतो का, आता स्वयंपाक करायचा आहे. आणि एवढे मोठे शिष्य आहेत हे, आता ह्यांना सगळ्याला स्वयंपाक करून घालायचा, असं घरामध्ये चालू तिथं पहिले. आणि पाऊस तर चालू वरून, पाऊस वरून चालून ही बोलू लागलेली आहे. आणि हे अनुष्ठानासाठी गेले. आणि घरामध्ये हे तिघजणच होते महाराज. कोण? कृष्ण, बलराम आणि सुदामा. बाकीचे विद्यार्थी लांब होते, अगर पलीकडे अलीकडे कुठं असतील. आणि ते असं म्हणत असताना पुढं काय झालं ते स्वामी सांगतात. कानी ऐकताची आयशे वचन तात्काळ उठले तिघजण. शास्त्र पुस्तके ठेवली बांधून अरण्याप्रती चालले. आता पाऊस चालू आहे, घरामधला गॅस संपलाय. मग आता आणायचा कुणी, मला तर जाता येत नाही, मला गॅस उचलत नाही, आता कसा घेऊन जावा. मग हे ऐकलं, घरात बोललं सहज ऐकू येतं ना. मग ऐकलं, मग ते विद्याभ्यास चालू होता. ते विद्याभ्यासाचे पुस्तकं खाली ठेवले आणि रिकामा गॅस घेतला आणि भरून गॅस आणण्यासाठी कंपनीकडे निघाले. अशा प्रकारे सांगतात. शुष्क काष्टे मोडोनी मोळ्या बांधोनी तिघे जणी आश्रमा परतले तेचे क्षणी. तो पर्जन्य पडिला संभाव्य. रिकामा गॅस न्याला, कंपनीमध्ये ठेवला, भरलेला गॅस घेतला आणि निघाले परत. असा पाऊस पडला होता, असा पाऊस पडला की 7 दिवस भयानक पाऊस पडला. आणि 7व्या दिवशी पुन्हा पाऊस उघडला. चहूकडून दाटले पुर ओहोळ गंगा भरल्या समग्र. तिघे मस्तकी घेऊन काष्टभार तैसेची येती त्वरेने. भयानक असा पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर सगळ्या नद्याला पाणी आलं. ते गॅस आणायला गेले होते, तिकडून माघारी येते तर सगळ्या नद्या तुडून भरलेल्या. मग आश्रमामध्ये येता येते का, घरला येता येते का? आज तिकडंच अडकून बसले महाराज. संदीपानी ऋषी अनुष्ठान करीत होते, ती घरी वाट बघू लागली.
आता गॅस आणायला गेले तर आता येतील, मग येतील, आता येतील, मग येतील. पाण्यामुळं ते तिकडं अडकले आणि ही गुरुपत्नी आहे ती घरी वाट बघू लागलेली आहे. अशा प्रकारची अवस्था त्या पावसामुळे निर्माण झालेली आहे. सांदीपानाला श्रमासी तो न दिसती राम ऋषिकेशी, मग पुसे श्रेयसी कोटे गेले रामकृष्ण. सांदीपान ऋषीचं अनुष्ठान संपलं. अनुष्ठान संपल्यानंतर ते घरी आले. घरी बघू लागले म्हणजे कृष्ण नाही, बलराम नाही, सुदामा नाही. आपल्या पत्नीला विचारलं, अगं म्हणले हे गेले कुठं? विचारल्यानंतर ती काय म्हणते की त्वा काही सांगितले कारण, तो ते ऋषी पत्नी बोले वचन, ग्रहात काटे नाहीत म्हणून मी बोलले स्वभावेची. ऋषी म्हणतात तू काहीतरी काम सांगितलं त्यांना आणि काम सांगितल्यामुळं ते गेलेवणे दिसतात. तो काम सांगितलं ते काम करण्यासाठी गेला. तिनं सांगितलं मी काय काम त्यांना सांगितलं नाही, मी एवढं म्हणत होते. आता घरातला गॅस संपलेला आहे, कोण भरून आणीन, मालक तर इथं नाही तर आता, आणि मग आता जेवायला स्वयंपाक तर करायचा आहे, असं मी बोलत होते. म्हणून मग त्यांनी गॅस घेतला, रिकामा गॅस ठेवायला गेले, दुसरा गॅस आणायला गेले का काय, अशा प्रकारे त्या ठिकाणी ती म्हणू लागलेली आहे. ऋषी म्हणे याची कार्याते उठोनी गेले अरण्य पंथे, आहा मूर्खे वैकुंठपती ते काय कार्य सांगितले. गॅस नाही आता स्वयंपाक कसा करायचा हेच म्हणत होतीस तू. मग ते गॅस आणण्यासाठी ते कंपनीकडे गेले दिसतात मला. आता घरात माणूस कुटूर जे मेन माणूस असतं का, आणि त्यालाच कळतं काय करावं तुम्ही. आणि त्याचं चालू असते, हे करायचे ते करायचे, हे करावं लागेल ते करावं लागेल, त्याचं चालू असते. आणि मग ते ऐकलं म्हणले ते, आणि ते निश्चित ते आणण्यासाठी गेले असावात. अशा प्रकारे संदीपानी ऋषी म्हणतात तुला कसं करावं लागेल म्हणजे त्यांच्या देखता एवढं मोठ्यानं बडबड करीत असतात का? तुला म्हणायचं तर मनातले मनात बोलायचं, तुला जे करायचं ते करायचं. त्यांना ऐकू जाईल असं बोललीस, नवे नवे ते कामच त्यांना सांगितलं असं त्यांच्या लक्षामध्ये आलं. ते उठले आणि त्या कामाला गेले. अशा प्रकारे त्या ठिकाणी संदीपानी म्हणू लागलेले आहेत. परम नष्टा तुम्ही स्त्रिया महावशेच्या निर्णया, वना धाडले यादवराया अनर्थ थोर केला हो. आता स्त्रिया म्हणजे नष्ट असतात, दुष्ट असतात, अनाचारी असतात, अमंगळ असतात, असं ऋषी बोलू लागले ना. हो, देवाला तुम्ही वनामध्ये पाठवलं, देवाला काम सांगितलं, मी तुला सांगितलं होतं ना यांच्या देखता काही बोलायचं नाही, यांना काही काम सांगायचं नाही. हो, त्यांनी ते ऐकलं तुझं फटकळ बोलणं, आणि ते गेले म्हणले काम करण्यासाठी. तू नष्ट दुष्ट पापी नाही, दुराचारी आहेस. या स्त्रिया म्हणजेच घातक असतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी संदीपानी बोलू लागलेले आहेत. महानिर्दय स्त्रियाची जाती, कपट नाटकी असत्य बोलती, कार्य न ओळखती अहमती भुलोनिया. स्त्रियाची जात म्हणजे नाटकी आहे, कपटी आहे, खोटं बोलतात. कार्य कारण हे स्त्रियाला कळतच नाही. मला काय व्हायलंय काय नाही हे काही कळतच नाही. चांगलं व्हायलंय का वाईट व्हायलंय हे म्हणजे काही कळत नाही. एकतर खोटं बोलतात, कपटी असतात, नाटकी असतात, आणि खरं त्यांच्या पोटामध्ये राहत नाही, आणि खोटंही त्यांच्यामध्ये राहत नाही. अशा प्रकारची स्त्रियाची जात असते, आणि ते तो काम केलेलं आहे असं संदीपानी ऋषी आपल्या पत्नीला म्हणू लागलेले आहेत. आहा मूर्खे काय केले, शेष नारायणा वना धाडले, बोलता ऋषीच्या डोळा सुराले, कंठ दाटला सर्गदी. मूर्खच म्हणले, तुला कुठल्याच प्रकारची अक्कल नाही. शेष आणि नारायण आपल्या पुण्यानं आपल्या घरी आले होते, आणि त्यांना वनामध्ये पाठवलं. त्यांच्या देखता मोठ्यानं बोललीस, मोठ्यानं आदरलीस. ते म्हणले असते इथं बसण्यापेक्षा आपली गुरुमाता म्हणते ना, मग आपण जावा आणि ते काम करावा, असं त्यांच्या लक्षात आलं.
आणि ते तुझ्या बोलण्यामुळे ते वनाला गेले आहेत. तू जर बोलली नसतीस ते वनाला गेले नसते. अशा प्रकारे ते म्हणतात. अरण्य पंते ऋषी जात अष्टभावे सद्गतीत नाम घेऊनी हाका फोडित करुणा भरीत हृदय झाले. अरण्याच्या दिशेने ऋषी जाऊ लागलेले. जात असताना हाका मारू लागले, हे गोविंदा माधवा केशवा, हे मनमोहना जगजीवना. पुण्या दिशेने गेलेले आहेत. काय काम करण्यासाठी गेलेला आहे अशा प्रकारे गोड शब्दामध्ये गोविंदाचं त्या भगवंताचं नाव घेऊ लागले आणि हाका मारू लागलेले आहेत. हे रामा, हे कृष्णा, हे मुरारे, हे जनार्दना, वा, हे कंसांतका मधुसूदना, कालिया मर्दना कैट भारी, कालिया मर्दना कैट भारी. हे रामा, हे कृष्णा, हे मधुसूदना, हे गोविंदा, हे मनमोहना, हे जगजीवना, हे जगयापका, जनार्दना, मधुकैट नावाचा दैत्य तुला मारलेला आहे. आता कुणीकडे गेला, तुला कुठं शोधू आता, असे संदीपानी ऋषी कृष्णाचं नाव घेऊन हाका मारू लागलेले आहेत. हे भक्त जनमानस राजहंसा, हे कृष्णा विद्या विपिन हुताशा, हे वैकुंठ पते रमाविलास्या, कोणे वनी पाहुत ते, कोणे वनी पाहू ते. हे कृष्णा भक्त मानस रंजना, भक्ताचं मन रंजवणारा असा श्रीकृष्ण भगवान आहेस. आता तुला कोण्या वनामध्ये पाहू आणि कुठं पाहिल्यानंतर तू भेटशील. देवाला शोधावंच लागतं महाराज. हृदय मंदिर, हृदयाच्या मंदिरामध्ये, हृदयाच्या वनामध्ये त्याला शोधावा लागतो. तो आपल्याच ठिकाणी असतो, पण आपण अनेक ठिकाणी त्याला पाहतो. तीर्थामध्ये पाहतो, व्रतामध्ये पाहतो, क्षेत्रामध्ये पाहतो. तीर्थाच्या ठिकाणी कशासाठी जातो? त्याला शोधण्यासाठी जातो. व्रत कशासाठी जातो? त्याला शोधण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी जातो. अशा प्रकारे तुला आता कुठं पाहू आणि कुठं सापडते असं त्या ठिकाणी संदीपानी म्हणतात. आहा कमल पत्राक्षा श्रीरंगा, मनमोहना कोमलांगा, पुराण पुरुषा मम हृदय भ्रंगा, कोणे वनी पाहुत ते. तू कसा आहेस? मनमोहक आहेस, कोमल अंगाचा आहेस, कोमल स्वरूपाचा आहेस, मन यापून टाकणारा तू आहेस, मनमोहक आहेस. आता तुला पुण्या वनामध्ये पाहू, हो कुठं तुला पाहू? आणि हे काय वन साधारण आहे का? हो, एकदा जर वन लागलं ना, संकल्पाचं आणि विकल्पाचं जर वन लागलं ना, देव सापडतच नाही मला. संकल्प आणि विकल्पाच्या वनामध्ये जर शोधायला जर चालू केलं तर देव सापडतच नाही. संकल्प विकल्प रहित वनामध्ये गेल्यानंतर देव सापडतो. म्हणून करता संदीपानी म्हणतात, हे कृष्णा तुला आता कोण्या वनामध्ये पाहू आणि त्या वनामध्ये आल्यानंतर नेमकी तुझी आणि माझी भेट होईल. तो वर्षात घोर घना दुरुनी येता देखिला जगजीवन, हो सवे सुदाम देव संकर्षण, काटे घेऊन येती ती घे. हो, पाऊस पडू लागलेला मला सारखा धो 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 पाऊस पडू लागलेला आहे. तेवढ्यामध्ये वनामध्ये चाललेले आहेत. तर समोरून असणारे कृष्ण, बलिराम आणि सुदामा तिघजण गॅसची टाकी खांद्यावर घेतलेली आणि त्याच पडत्या पावसामध्ये येऊ लागलेले आहेत. जैसी धीनो धावे वस्त देखोन, तैसा धावला सांदीपन, हरीच्या कंठी मिठी घालून, स्पुंदून स्पुंदून रडत से. तशा पद्धतीनं गाय जशी